नमस्कार मित्रांनो, बंगाली सिनेमा सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे। टेलिव्हिजन अभिनेत्री श्रबोनी बोनिक यांचे सोमवारी सकाळी निधन झाले आहे। त्यांनी वयाच्या 41व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसापासून त्यांची फुफ्फुसांच्या कॅन्सरसह झुंज सुरू होती। ही झुंज अखेर संपली। त्यांचे कोलकाता येथे निधन झाले। श्रबोनी बोनिक यांच्या निधनाची माहिती दिग्दर्शक बाबू बनिक यांनी दिली। श्रबोनी बोनिक यांच्या मृत्यूनंतर बंगाली सिनेमा सृष्टीसह हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे। अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे। श्रबोनी बोनिक या गेल्या काही महिन्यांपासून फुफ्फुसांच्या आजारापासून त्रस्त होत्या। गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती अधिक बिघडली गेली। त्यांना या आजाराचा प्रचंड त्रास झाला होता। त्रास वाढल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। दरम्यान या वर्षीच्या सुरुवातीला श्रबोनी यांचा मुलगा अच्युत आदर्श याने त्याच्या आईच्या उपचारासाठी सोशल मीडियावर आर्थिक मदत मागितली होती। त्याने पोस्ट शेअर करून आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागितली होती। श्रबोनी बंगाली टीव्ही आणि चित्रपटांमधील एक परिचित चेहरा म्हणून ओळखली जात होती। अभिनेत्रीच्या निधनानंतर सिनेमा सृष्टीतून शोक व्यक्त केलं जात आहे।